साखर. अहो नको राहू द्या, आल्या आल्या कशाला लगेच चहा. अरे मुळी दे तुला नाही, माझ्यासाठी सांगितलंय. येऊ नका तर कंच्या गाडीत बसू. दादा या बसा इथेच बांगड्या भरू. रंजे जा घरातल्या भावकीतल्या बायकासनी बोलवून आण बांगड्या भरायला. आण. मी बोलवू? श्यामल बोलवू का मी? नको, मी बोलून आणते. हा सांगा कुणाला भरायच्या पहिल्या बांगड्या? आमच्या सासूबाईंचा पहिला मान आहे, त्यासनी भरा. नको मला त्या मुडद्याच्या लग्नातल्या बांगड्या. आणि अशा बी मी आहे ना, या असल्या हलक्या बांगड्या भरत नसती. मला चांगल्या फॅशनेबल नवीन डिझाईनच्या बांगड्या लागतात. ह्या बांगड्या तुम्हाला ठेवा आणि तुम्हीच मिरवा. अहो तुमच्या मागं कोण लागलंय बांगड्या भरा म्हणून? अगं तूच म्हणलीस की आता कवानं तो मान देताय आणि तो बी ह्या मुडद्याच्या लग्नातला. मी तुम्हाला नाही बोलत, मी हौसाबद्दल बोलतीय. हौसा ये इकडं, बांगड्या भरून घे. बघितलं का कसला मान आहे मला. अगं ए हौसा ये की बांगड्या भरायला ये अगदीशी. अहो हे आहे वे तुमची आजी सासू. माहिती की पणजी आली आहे पोटाला. या या वे बसा. श्यामल मला आली कुठे? थांबा, बोलून आणते. क्या चल रहा है ये सब? अगं बांगड्या भरायच्या चालल्या आहेत. ये तुम्ही भर की बांगड्या. मुझे मुझे क्यों? ऐका आता, अगं प्रथा असती लग्नामध्ये पाहुण्या रावया बायकासनी बांगड्या भरते ती. आणि तू पण आमची पाहुणी बाईस आहे की. दादा हिला हिरवा चुडा भरू नका, लग्न झालं नाही अजून तिचं. गोपाल, अगर आज तुम हमारे पास होते तो अब तक हमारी शादी भी हो जाती. आत्या आली लाली. अगं ये लाले. दादा नवरी मुलगी आहे आमची, चुडा भरायचा आहे तिला. या ताई. गोपाळ शेठ, नवरदेव या बसा. ऑर्केस्ट्रात पोरींची कापड जशी चमकतात का नाही तसा चमकून टाकतो. बसा. हे उतर. ए चामकुया, अरे कवा धरणं बसलोय मी इथं, मला दाढी करायची. तुला लाज वाटते कर? अरे नवरदेव आहे ह्यो, तुझी दाढी महत्वाची का त्याचं दिसणं महत्वाचं आहे? तुझ्या ह्याच गुणामुळे तुझं लगीन होत नाही. अरे मी कुणाचं कशा कशाचं टेन्शन घेऊ. उतर खाली चल. गोपाळला बसू दे. गोपाळ बस. आपण ती नवरदेव व्हायला का? त्याचं उरकता पाक राहत व्हायची. आणि तुला कुठं काय जग बदलायला जायचंय? अरे दोस्तासाठी काहीतरी कर लागा. आमच्या काळात असं नव्हतं लागा. त्याला उतर. गोपाळला बसू दे. गोपाळ बस. उतर तू, पण तुझ्यासाठी नाही, माझ्या दोस्तासाठी. उतर चल. बस. हा आता कसा तुला खंबळून एकदम चकाचक करून टाकलाय बघ. बर लागणात कसा चमकतो तीच बघ. जागा मागा मला बघाच. किती झालं? अरे रडवतोस का काय? मी नाही घेणार तुझ्याकडनं पैसे. अरे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत. नाही तरी बी लागा. अरे देव माणसाकडनं कोण पैसे घेतोय वय? बघा मग परत म्हणशील बाबा पैसे नाही घेतले बघ. अरे नाही लागा गोपाळ. कसं मला दोस्तीत मन मोडायला आवडत नाही. नाही मी नाही घेणार. तू आता एवढं म्हणतोय म्हणून. चल येऊ का? बर चाल. चला. होय. ए गोपाळ, अरे तिकडे कुठं चालला दुकानात? अरे घरी इकडे बाबा, हळद आहे आज. घरात लोक वाट बघायला लागले ती तुझी. अरे नाही, एक महत्वाचं काम आहे ते करून येतो. बर. ओ साहेब, झालं का तुमचं? करा आता आमची दाढी एकदाची.
आलो चहा पिऊन. मंग्या मनीषा 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 तुम्ही आता इथे? अहो हीच योग्य वेळ आहे. लवकर लवकर दागिन्याने पैसे घ्या म्हणजे इथनं पळून जाऊ. चला. पण असा अचानक? आता नवरा याची वाट बघायची का? नाही ना, हीच योग्य वेळ आहे, हीच योग्य संधी आहे. ही संधी हातची जाऊ देऊ नका. मला एक क्षण पण तुम्हाला त्रासात बघायचा नाही हो. सुंदर बाईला झालेला त्रास मला अजिबात बघवत नाही. मला ना कायमची तुमची या त्रासातून सुटका करायची. तुम्हाला पाहिजे ना सुटका? हो. अहो पण सीसीटीव्ही? बेडरूम मध्ये सीसीटीव्ही नाहीये. चला. चला.